यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सावडी सदोबा वन परिसरात एका बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळून आल्याने वन विभागात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे समोर आल्याने वन्यजीव शिकारीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दक्षिण आर्णी वन परिक्षेत्र अंतर्गत सावडी सदोबा जंगल परिसरात उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार वरुडशेत वर्तुळ परिसरात एका बिबट्या प्राण्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळले. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू सुमारे 15 दिवसांपूर्वी झाला असावा असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी तपास करताना बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच काही अंतरावर प्लास्टिकच्या पिशवीत त्याचे काही अवशेष सापडल्यामुळे वन्यजीव शिकारीचा संशय अधिकच बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक तौर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोशन मेहर, वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने, वर्तुळ क्षेत्र सहाय्यक मनोज घोडमारे तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे अवशेष पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकारीमुळे झाला आहे याबाबत वन विभाग तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे.